शिवजयंतीच्या निमित्ताने एक छोटी आणि प्रेरणादायी कथा. निश्चयाचा महामेरू. स्वराज्य स्थापनेची स्वप्ने सह्याद्रीच्या कुशीत नुकतीच आकार घेत होती. शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली मावळे अहोरात्र कष्ट करत होते. पण स्वराज्याचे खरे बळ केवळ तलवारीच्या धारेत नव्हते, तर ते महाराजांच्या न्यायबुद्धी आणि रयतेवरील प्रेमात होते. एका संध्येला राजगडाच्या पायथ्याशी राहणारा एक सामान्य मावळा राणोजी खूप काळजीत होता. त्याच्या शेतातलं पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेलं होतं आणि घरात खाण्यापिण्याची भ्रांत होती. त्याने ऐकलं होतं की महाराज रयतेच्या भेटीला येतात. दिवस उजाडला. आसमंत प्रौढ प्रताप पुरंदरच्या गर्जनेत दुमदुमून गेला होता. महाराजांची स्वारी गडावरून खाली आली. राणोजी एका कोपऱ्यात उभा राहून महाराजांना निहाळत होता. त्याची हिंमत होत नव्हती पुढे जायची. अचानक महाराजांची नजर त्या थकलेल्या मावळ्यावर पडली. त्यांनी घोडा थांबवला आणि राणोजीला जवळ बोलावले. काय झाले राणोजी? तुझ्या चेहऱ्यावर ही कसली चिंता? महाराजांनी मायेने विचारले. राणोजीने अडखळत आपली परिस्थिती सांगितली. तो म्हणाला, राजे, यंदा पीक गेलंय. पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी बियाणंही नाहीये. तुम्हीच सांगा, मी काय करू? शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केले आणि तातडीने आपल्या कारकुनाला आज्ञा दिली. या मावळ्याला आणि याच्यासारख्या इतर गरजू शेतकऱ्यांना सरकारी कोठारातून बियाणे आणि पुढील 6 महिन्यांचे धान्य विनामूल्य द्या. आणि लक्षात ठेवा, हे कोणा उपकारासाठी नाही, तर स्वराज्याचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा हा हक्क आहे. महाराज राणोजीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, एकमेकांच्या दुःखात सहभागी होऊन दुःख दूर करणे हीच खरी माणुसकी आहे. तू निश्चिंत राहा, स्वराज्यात कोणीही उपाशी झोपणार नाही. राणोजीला समजले की आपला राजा केवळ सिंहासनावर बसणारा शासक नाही, तर तो रयतेचा वाली आहे. म्हणूनच आजही शेकडो वर्षानंतरही जेव्हा आपण शिवजयंती साजरी करतो, तेव्हा ते केवळ एका व्यक्तीचं गुणगान नसतं, तर त्या विचारांचं पूजन असतं, जे माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देतात. शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.